आणखीन एक महत्त्वाची बातमी आहे। सरकार लवकरात लवकर महानगरपालिका निवडणुका घेण्याच्या मानसिकतेत आहे असं सूत्रांनी सांगितलंय। विधानसभा यशानंतर लवकर निवडणूक घेण्याच्या मानसिकतेमध्ये सरकार सध्या असल्याचं कळतंय। रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचा मार्ग त्यामुळे मोकळा होणार का असा प्रश्न त्यामुळे अर्थातच लगेचच डोळ्यांसमोर येतो। आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी आहे आणि जैसे थे परिस्थिती उठवली जाण्याची शक्यताही वर्तवण्यात येते। या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया। आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे आपल्या सोबत आहेत। सोमेश, बहुप्रतीक्षित अशा ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्या घेण्यासाठी सरकार कुठेतरी सकारात्मक आहे असं कळतंय, पण आता न्यायालयाकडनं सुद्धा निर्णय येऊन त्या दिशेने पावलं उचलली जातील असं वाटतंय का लवकरात लवकर? नक्कीच पूर्वी सरकार जर या सगळ्या संदर्भामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेणार असेल तर जो मूलभूत प्रश्न उपस्थित राहतोय तो म्हणजे राज्यातील 27% ओबीसींचं जे आरक्षण, राजकीय आरक्षण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये होतं ते आरक्षण पुन्हा देऊन त्या आरक्षणासह निवडणुका घेण्यात सरकार यशस्वी ठरणार का हा मूलभूत प्रश्न आहे। त्याचं कारण असं आहे की मध्य प्रदेश सरकारमधील देखील मध्य प्रदेशच्या राज्यातीलही ओबीसी आरक्षण, राजकीय आरक्षण अवैध ठरवण्यात आलं होतं, परंतु मध्य प्रदेशने त्यानंतर अहवाल सादर केला, ट्रिपल टेस्ट सॅटिस्फाय केली आणि त्यानंतर मध्य प्रदेशमध्ये ओबीसी आरक्षणासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यात आल्या। महाराष्ट्राच्या सरकारकडून मात्र एक अंतरिम अहवाल सादर करण्यात आला आणि त्याविषयी देखील सर्वोच्च न्यायालयाने जे शेवटचे आदेश दिलेत त्यामध्ये असं म्हटलंय की हा अंतरिम अहवाल आहे राज्य मागासवर्ग आयोगाचा आणि त्यामुळे या अहवालाच्या आधारावर आरक्षण देता येणार नाही। त्यामुळे आम्ही जे यापूर्वी आदेश दिले होते त्यानुसार राज्याच्या निवडणूक आयोगाने नोटिफिकेशन काढून ओबीसींच्या जागा, सर्वसाधारण जागा, प्रवर्गाच्या जागा अशाच नोटिफाय करून निवडणुका घ्याव्यात असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे। त्यामुळे आता आजच्या एकूण सुनावणीमध्ये नेमकं सर्वोच्च न्यायालय काय म्हणतंय, सुप्रीम कोर्ट राज्य सरकारचं जे म्हणणं आहे ओबीसी आरक्षणासंदर्भात ते मान्य करणार आहे का, की ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होणार आहेत राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, ते लवकरच आपल्याला कळेल। परंतु यावर सुनावणी व्हावी लागेल कारण जवळपास गेले वर्षभर या प्रकरणी कोणत्याही स्वरूपाची सुनावणीच होऊ शकलेली नाही आणि त्या सुनावणीतून कुठलाही ठोस आदेश किंवा निर्देश समोर येऊ शकले नाहीत। यापूर्वी अनेकदा न्यायालयाने हेच म्हटलंय की तुम्ही निवडणुका घ्या, ओबीसी आरक्षणाचं काय व्हायचंय ते न्यायालयाने म्हटलेल्या ट्रिपल टेस्ट सॅटिस्फाय करणं, आयोगाने अहवाल देणं आणि त्यानुसार होईल। परंतु 5 वर्षाचा कार्यकाळ संपलाय तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या पाहिजेत असं सर्वोच्च न्यायालयाने वारंवार म्हटलंय। बरोबर। धन्यवाद सोमेश आपल्या माहितीबद्दल। त्यामुळे अर्थातच आता लवकरात लवकर या संदर्भात न्यायालयाचा निर्णय येऊन निवडणुकांचा मार्ग मोकळा होतोय का हा प्रश्न सगळ्यांच्या समोर आहे आणि त्याची उत्तरं लवकर मिळतील अशी आशा करूया। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।